नाट्यगृहाला आग लागल्याची घटना घडली होती। यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सोशल मीडियावर पोस्ट केली। नाट्यगृहाला आग लागल्याची घटना दुर्दैवी असून नाट्यगृहाच्या उभारणीसाठी निश्चितपणे राज्य सरकार पुढाकार घेईल आणि त्यासाठी आर्थिक सहाय्य सुद्धा करण्यात येईल असं आश्वासन फडणवीसांनी दिलंय। हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि नागरी समस्यांच्या मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळेंनी पालकमंत्री अजित पवारांना पत्र लिहिलंय। हिंजवडीतील समस्यांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने विकास आराखडा तयार करा आणि उपाययोजना करा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी पत्रातून केली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील तहानलेल्या दुष्काळग्रस्त भागाला निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आलंय आणि यामुळे शेकडो गावांना दिलासा मिळाला असून शेतीला मोठा फायदा होणार आहे। गावांमध्ये पाणी आल्यामुळे निळवंडे धरणाच्या निर्मितीमुळे स्वप्नपूर्ती झाल्याची भावना यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केली। नागपुरात विदर्भवाद्यांनी आंदोलन केलं। स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। संविधान चौक ते विधान भवनापर्यंत मोर्चा काढण्यात आला। यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं असून नागपूर विधान भवन परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली। कडेकोट सुरक्षा असतानाही काही विदर्भवादी आंदोलक विधान भवन परिसरात पोहोचले। विधान भवनाच्या गेटसमोर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा घेऊन आंदोलकांनी विधान भवनाच्या आत शिरण्याचा प्रयत्न केला। यावेळी 2 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं। सहाय्यक अभियंता पदासाठी परीक्षा देणाऱ्या तरुणाला नोकरीचा आमिष दाखवत 21 लाखांचा गंडा घातल्याची घटना यवतमाळच्या राळेगाव येथे घडलेली आहे। प्रतीक्षा यादीमध्ये नाव असल्यानं नोकरी मिळवून देतो असं सांगत ही फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतले। पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून 1 कोटीचं ड्रग जप्त करण्यात आलं। या प्रकरणी लोहगाव इथल्या विघ्नहर्ता अपार्टमेंटमधून 3 तरुणांना ताब्यात घेण्यात आले। गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे। बीडच्या परळी तालुक्यातील नागापूर वान धरण ओव्हरफ्लो झालेला आहे। त्यामुळे परळी शहरासह परिसरातील 15 गावांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय। तर बीडमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे खरीपाच्या पिकांना जीवनदान मिळाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था झाली असून अनेक शाळा मोडकळीस आल्यात। जिल्ह्यामध्ये एकूण 311 शिक्षकांची पदं रिक्त आहेत। शाळांची गुणवत्ता ढासळल्यानं पालकांचा ओढा खासगी शाळांकडे वाढत असून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या घटत चालली आहे। बीडच्या वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथे मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे। रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्यानं रस्ता चिखलमय झाला आणि त्यामुळे नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते। 15 ऑगस्टपर्यंत तात्काळ रस्ता दुरुस्त करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। मुंबईच्या मानखुर्द येथे रिक्षा चालकांनी प्रवाशाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मानखुर्दमधील मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। जळगाव शहरातील अल्पबचत भवनात महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची सुनावणी पार पडली आहे। शिक्षण हक्क कायदा, बालमजुरी, बाल लैंगिक अत्याचार यासह वेगवेगळ्या विषयांवर सुनावणी पार पडली। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव जिल्हा परिषद शाळेतील आवडत्या शिक्षकाची बदली झाल्यानं विद्यार्थी भावूक झाले। विद्यार्थ्यांच्या रडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थ देखील शाळेच्या परिसरात जमा झाले। आम्हाला आमचे शिक्षक परत द्या अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली। बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा सहकारी साखर कारखान्याच्या सभासद आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। कारखाना बचावचा नारा देत कारखान्याचा लिलाव होऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली। गंगाखेड पालिकेअंतर्गत येणाऱ्या गौतमनगर भागातील नागरिकांना पीटीआर द्यावा या मागणीसाठी उपोषण केलं। मात्र उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यानं संतप्त नागरिकांनी पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं। भुसावळमध्ये मुस्लिम मंचच्या वतीनं वक्फ बोर्ड कायद्याच्या बदलाला विरोध केला जातोय आणि याविरोधात मुस्लिम मंचच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। परभणी तालुक्यातील दैठणा गावात एका घरावर वीज कोसळली। सुदैवानं घरातील सर्व माणसं तळमजल्यावर असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र घरावर वीज कोसळल्यानं मोठं नुकसान झालंय। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मालेगाव पालिका प्रशासनाच्या वतीनं शहरात हर घर तिरंगा मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हातात तिरंगा घेत रॅली काढली। कल्याण स्टेशन परिसरात असलेल्या स्कायवॉकची दुरवस्था झालेली आहे। अनेक ठिकाणी लाद्या निखळलेल्या आहेत तर अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचलंय। छताला गळती लागले तर दुसरीकडे स्कायवॉकला फेरीवाल्यांनी त्यांचा अड्डाच बनवलाय। त्यामुळे पालिका प्रशासनाला जाग येणार का याकडे कल्याणकरांचं लक्ष लागलंय। आणि आता एक मोठी बातमी, आमदार शिवेंद्रराजे भोसले मनोज जरांगे यांच्या भेटीला गेलेले आहेत। शिवेंद्रराजेंकडून जरांगेंची विचारपूस करण्यात आली आहे। शांतता रॅली दरम्यान मनोज जरांगे यांना भोवळ आली आणि
त्या संदर्भात साताऱ्यामध्ये सभा सुरू असताना त्यांची तब्येत खालावली, त्यामुळे डॉक्टरांकडून मनोज जरांगेंची तपासणी करण्यात येते आणि त्या संदर्भात आमदार शिवेंद्रराजे भोसले हे मनोज जरांगे यांच्या भेटीला गेलेले आहेत। त्यांची विचारपूस करण्यासाठी जरांगेंची भेट त्यांनी घेतलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। खरं तर शांतता रॅली दरम्यान मनोज जरांगे यांना भोवळ आली होती। साताऱ्यामध्ये त्यांची सभा सुरू असताना मनोज जरांगेंची तब्येत खालावली आणि त्यांची डॉक्टरांकडून त्यानंतर तपासणी करण्यात आली। त्याच पार्श्वभूमीवर आता आमदार शिवेंद्रराजे भोसले हे मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। शिवेंद्रराजेंकडून जरांगेंची विचारपूस करण्यात येते आणि ही त्याची थेट दृश्य आपण पाहतोय। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। जळगावात हिंदू जनजागृती समितीतर्फे मूक निदर्शनं करण्यात आली। महाराष्ट्रामध्ये लव जिहाद कायदा लागू करण्यात यावा, यशस्वी हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा मिळावी, अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या। जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीच्या नुकसानीच्या मदत वाटपातील निधीमध्ये करोडो रुपयांचा घोटाळा झालाय। मात्र प्रकरण दडपण्यासाठी थातुरमातुर कारवाई केली गेली असा आरोप स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी केलाय। नागपूर विद्यापीठात बनावट पदवी आढळल्यानं खळबळ उडाली आहे। व्हेरिफिकेशन वेळी हा धक्कादायक प्रकार उघड झालाय। या 2 आरोपींना बनावट पदवीसह विद्यापीठात प्रवेश केला असून आंध्र प्रदेशातून एका आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिंचखेडा येथे डेंग्यू सदृश्य आजाराने एका 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आरोग्य विभाग सतर्क झालाय। चिंचखेडा परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्यानं आजारांमध्ये वाढ झाली आहे। अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या एका कैद्यानं शिक्षा माफीचा बोगस त्या प्रस्तावावर तयार केलाय आणि या प्रस्तावाची कोणतीही पडताळणी न करता वरिष्ठ लिपिकानं अहवाल सादर केला आणि त्यामुळे या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या सरासरी भावात क्विंटल मागे 420 रुपयांनी सुधारणा झाली आहे। प्रति क्विंटल 3100 रुपयांचा भाव मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी सुखावले। चाळीसगाव बाजार समितीमध्ये कांद्याला यंदाचा उच्चांकी दर मिळालेला आहे। 3337 रुपयांचा दर मिळाल्यानं बळीराजा सुखावलाय। आवक घटल्यानं दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे। शहापूर तालुक्यातल्या वाशिंजवळील शेई गावात एका कुत्र्याला घाबरून बिबट्यानं पळ काढला। गेल्या काही दिवसांपासून वाशिंमधील विविध भागात बिबट्याचा संचार असल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दरम्यान कुत्र्याची शिकार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्यानं कुत्रा अचानक भुंकल्यामुळे घाबरून पळ काढला। भर पावसात आदिशक्ती मुक्ताईंच्या पालखीचं मुक्ताई नगरात आगमन झालं। तब्बल 45 दिवसानंतर आदिशक्ती मुक्ताईंची पालखी पांडुरंगाचं दर्शन घेऊन मुक्ताई नगरात दाखल झाली। दरम्यान मुक्ताईंच्या पालखी स्वागत सोहळ्यात शेकडो वारकरी सहभागी झाले। संत गजानन महाराजांच्या पालखीचा शेवटचा मुक्काम खामगाव शहरात असणार आहे। 2 महिन्यांचा पायी प्रवास करूनही पालखी रविवारी स्वगृही परतणार आहे। दरम्यान खामगाव शहरात पालखीचं आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आलं। बीडमधील आंदोलनामध्ये ठाकरे गटाचा जिल्हा प्रमुख होता। जरांगेंच्या आडून ठाकरे पवारांचं राजकारण सुरू आहे असा आरोप ठाकरेंनी केलाय। जातीबाबत द्वेष निर्माण करण्याचं काम शरद पवारांसारखी लोक करत असल्याचा आरोप करत निवडणुकीआधी दंगली घडवण्याचा प्रयत्न असल्याचं देखील राज ठाकरे म्हणाले। तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ, माझ्या वाटेला जाऊ नका। मोहळ उठलं तर विधानसभेत एकही सभा घेता येणार नाही असा थेट इशारा राज ठाकरेंनी दिलाय। माझी पोरं काय करतील कळणारही नाही, लाल गाल करतील तेव्हा कळेल असं राज ठाकरेंनी म्हटलंय। सर्व पक्षांचं एकमत, मग मराठा समाजाला आरक्षण का नाही? ठाकरे 5 वर्ष भाजपसोबत सत्तेत होते तेव्हा आरक्षण का दिलं नाही असा सवाल राज ठाकरेंनी केला। महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, आरक्षण आर्थिक निकषांवर द्यावं ही मनसेची भूमिका आहे असं मत राज ठाकरेंनी मांडलंय। छत्रपती संभाजीनगर येथे मनसे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। बैठकीला जाण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये धडपड सुरू असल्याचं दिसून आलं। आमंत्रित पदाधिकाऱ्यांनाच राज ठाकरेंची भेट घेऊ दिली नाही आणि त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मनोज जरांगे पाटलांची शांतता रॅली साताऱ्यामध्ये दाखल झाली। यावेळी जरांगेंनी मराठा समाजाला आवाहन केलं। राजकीय नेत्यांनी दबाव आणला तरी तुम्ही घरी बसू नका, नाहीतर आरक्षण हातून जाईल असं जरांगे म्हटलेत। आरक्षणासाठीचा लढा बंद पडावा म्हणून अनेकांनी प्रयत्न केले, पण मी ते प्रयत्न हाणून पाडले असंही जरांगेंनी म्हटलंय।
शांतता रॅली दरम्यान मनोज जरांगेंना भोवळ आली। साताऱ्यामध्ये सभा सुरू असताना जरांगेंची तब्येत खालावली। यानंतर जरांगे स्टेजवरून खाली उतरले। यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दरम्यान जरांगेंना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला। कालचं आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होतं। त्या आंदोलनामध्ये आमचे कार्यकर्ते असतील, पण ते पक्षाचं आंदोलन नव्हतं, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली। सुपाऱ्या फेकणं ही पक्षाची भूमिका नव्हती, असं राऊतांनी म्हटलं। बीडमधील आंदोलक काही मराठा आंदोलक नव्हते, असं मनसे नेते संदीप देशपांडेंनी म्हटलंय। हल्ले करतात आणि मग पळ काढतात, ते संजय राऊतांचे म्होरके आहेत, अशी टीका संदीप देशपांडेंनी केली। उबाठा आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आपापसात वैर आहे आणि त्यामुळे राज ठाकरे महायुतीमध्ये राहू नयेत, यासाठी उबाठाचे प्रयत्न सुरू आहेत। उबाठा पक्षाला मराठा आरक्षण आणि अन्य बाबींशी काहीही देणं घेणं नाही, असं म्हणत संजय शिरसाट यांनी उबाठा पक्षावर निशाणा साधला। राज ठाकरेंना अडवू नका, मुंबईत जाऊन ताकद दाखवू, असं मनोज जरांगेंनी म्हटलंय। गरज पडली तर राज ठाकरेंना जाब विचारू, असा इशारा जरांगेंनी दिलाय। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मराठा समाजाला कमी, मुस्लिम समाजाला जास्त फायदा झाला, त्यामुळे त्यांना आता मराठा समाजामध्ये आधुनिक मोहम्मद अली जिना आला नाही ना, असा प्रश्न विचारला जातोय। मनोज जरांगे गोधडीत असताना नारायण राणेंनी आरक्षण मिळवून दाखवलं, असंही नितेश राणे म्हटले। ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन झालंय। विजय कदम यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरले। गेले 1.5 वर्ष ते कर्करोगानं त्रस्त होते।